इंग्लिश भाषेचा बद्दल लोकांमध्ये असणारा जो भीती आहे किंवा जो गैरसमज आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात वाढतोय. सध्या आपण बघतोय लहान मुलं, तुम्ही इंग्लिश मीडियम स्कूलला घालताय, पण तरीही त्या मुलांमध्ये इंग्लिशची फ्लुएन्सी नाही आहे, म्हणजे फ्लुएंटली ती मुलं इंग्लिश बोलू शकत नाहीत. तर हा फक्त आणि फक्त एक प्रॅक्टिसचा भाग आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर ज्यावेळी तुम्ही इंग्लिश भाषेचा सराव करणार आहे, ज्यावेळी इंग्लिश भाषा तुम्ही शिकायला घेणार, त्यावेळी तुमच्या डोक्यात फक्त आणि फक्त इंग्लिश भाषाच असली पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला न्यूजपेपर इंग्लिशचेच घेतले पाहिजे, ते वाचले पाहिजेत, ते नजरेखालून घातले पाहिजेत. तुम्ही इंग्लिशचे काही पॉडकास्ट असतील, खूप इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट असतात, बिझनेसचे रिलेटेड असतील किंवा इतर कोणत्याही तुमच्या आवडत्या क्षेत्राच्या रिलेटेड असतील, तर ते तुम्ही ऐकले पाहिजेत. ज्याला इंग्लिशचा कॅप्शन्स असतात, म्हणजे सब टायटल्स त्याला ऍड केलेले असतात, खाली रिटर्नमध्ये तुम्हाला दिसतं आणि सोबतच ऑडिओ त्याचा चालू असतो. तर हे तुम्हाला वारंवार बघितले पाहिजेत. न्यूज चॅनल तुम्ही इंग्लिशचे बघितले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भीती इंग्लिश भाषेविषयाची, तर ती तुमच्या मनातून कम्प्लिटली डिसअपियर झाली पाहिजे.